आम्ही 80 वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यावरती लावतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे. माझ्या बहिणींनो, मी तुमच्याकडे भावाच्या नात्यानं आज जात असताना फक्त 5 वचनं मागणार आहे. आणि पुरुष मंडळी, जाताना मी तुमच्याकडे 5 वचनं मागणार आहे. पण ही 5 वचनं मागत असताना ही वचनं तुम्ही मला देणार नाहीत, ही तुम्हाला पंढरीच्या परमात्म्याला देणार आहात. आणि हे वचन तुम्ही ऐकल्यानंतर जर तुम्ही असं मनाशी ठरवत असाल की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे वचन मी पाळेलच, तर वचन ऐकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची. तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही भगवान परमात्म्याला दिलेलं ते वचन आहे जे तुम्ही मरेपर्यंत पाळणार आहात. पण जर तुमच्या मनात अशी शंका वाटत असेल की हे वचन आपण मरेपर्यंत पाळू शकत नाही, तर टाळी वाजवायची नाही. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही. पण माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने 5 वचनं तुम्ही घ्यावीत ही मात्र माझी अपेक्षा आहे. मागू, तुम्ही हा म्हटले तर मागणार, अन्यथा नाही मागू. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं की महाराज वचन मागा त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. पहिलं वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून, आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचा दर्जा देईल. 7च टाळ्या वाजल्या, त्यातही 40% सासा गावाला आहेत. दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून मी माझ्या सासऱ्यांना माझ्या मातापित्यांचाच दर्जा देईल. सासांपेक्षा सुना बरं आहेत तुमच्या इकडल्या. तिसरं वचन, आजपासून खऱ्या अर्थानं आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज चुकूनही घराच्या बाहेर, फ्लॅटच्या बाहेर येणार नाही. इकडं काय झालं, मला आज कळलं स्टील एवढं का महाग झालं. चौथं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या, त्याच्या भावाच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या, त्याच्या बहिणीच्या नात्यात कधीही मिठाचा खडा बनणार नाही. थोडं जडच जायला लागला. आणि शेवटचं 5वं वचन, कालपर्यंत झालं ते झालं, आजही खऱ्या अर्थानं 11:15 वाजेपर्यंत, 9:45 पर्यंत झालं ते झालं. पण आत्ता बसल्या जागेवर मी अशी भगवंताला स्मरून शपथ घेते की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कितीही राग आला तरी माझ्या नवऱ्याला आजपासून एकही वाईट शब्द चुकूनही बोलणार नाही. म्हणून 2-2 तास प्रपंच आहे. आता 5 वचनं पुरुष मंडळी तुमच्याकडे मागू. बरं, जेवढं वाईट ते बोलतात ना तेवढं जगात तुम्हाला कोणी वाईट बोलत फक्त घराच्या भिंतीच्या आत आहे. आता मनाशी तुम्ही विचार करा, मी करणार आणि आत्ता करू नका, जेवल्यावर करा ना, तर जेवणही जाणार. चला पुढे. 5 वचनं पुरुष मंडळी तुमच्याकडे मागू. तुम्ही हा म्हणले तर एक ज्यांना वाटतं मागावं त्यांनी जोरदार टाळी वाजवा. मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी दिसती. महाराज भूक लागली, बरोबर वेळेत थांबा, महाप्रसाद घ्यायचा आहे. बोलत चला मागू. पहिला वचन, बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या जन्मदात्या मातापित्यांना कधीही अंतर देणार नाही. वा, यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझ्या भावाचे आणि माझे प्रॉपर्टीचे वाद असतील, भले आमची केस कोर्टापर्यंत असेल, भले आमची घरं चुली 2 झाल्या असतील, पण आज या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही अशी शपथ घेतो की भले आमची घरं 2 राहतील, चुली 2 राहतील, पण जेव्हा एकमेकांना गरज पडेल तेव्हा मनानं आम्ही एकत्र येऊ. बस महाराज, आजची सेवा सफल आहे. तिसरं वचन, जेव्हा कधी माझ्या बहिणीला माझी गरज पडेल, कुणी काहीही बोलो, पण मी खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांची भूमिका तिच्यासाठी बजावेल.
वा, मागे जरा टेन्शनच आलंय काय ना. चौथं वचन, आजपासून कोणत्याही चांगल्या कामात आणि या सप्ताहामध्ये आम्ही कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही. वा, तुम्ही जरा चांगले, तुमच्याकडे आणखी 2 मागून जातो. मी एक कल्ली बोलणारा माणूस नाही. जशी आमची अपेक्षा आमच्या बायकोनं आमच्या आईवडिलांना तिच्या आईवडिलांचा दर्जा द्यावा, त्याप्रमाणे उद्या जर माझ्या सासूसासऱ्यांना माझी गरज पडली तर मी ही मुलाची भूमिका बजावेल. वा, सोन्यासारखे मिळाले तुम्हाला. आणि शेवटचं वचन, कमीत कमी आपल्या काल्याच्या दिवसापर्यंत तरी आम्ही खऱ्या अर्थानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा संकल्प करू. आता ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांनीच टाळी वाजवली, बाकीचा सगळा दुष्काळ आहे. पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या गळ्यात जर सोन्याची खऱ्या अर्थानं 30 सासऱ्याने दिलेली पिवळी चैन असेल तर चोराची नजर 24 तास तुमच्यावर राहील. पण या काल्याच्या दिवशी जर तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली तर 24 तास साक्षात देवाची नजर तुमच्यावर राहील. म्हणून तरी पवित्र तुळशीची माळ घाला, एवढी विनंती या ठिकाणी मी करतो. हात जोडून तुम्हाला शेवटी खऱ्या अर्थाने एक विनंती मात्र करून जातो. या जगाच्या पाठीवर आज चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तो भगवान परमात्मा आपलासा करायचा असेल आणि जर खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत असेल ना देव आपल्या घरी यावा, तर तो भगवान परमात्मा आपल्या मात्या पित्यांमध्ये जरी शोधलात तर या देहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण असं आहे महाराज, मला सांगा, पुंडलिक खऱ्या अर्थानं काशी यात्रेला गेला पण पुंडलिकाला भगवंताचं दर्शन झालंच नाही. पण जेव्हा मात्या पित्यांमध्ये देव पाहिला तर साक्षात खऱ्या अर्थानं द्वारकेचा राणा स्वतःहून खऱ्या अर्थानं पाहिला गेला तर पुंडलिकाच्या घरी आला. याचं कारण असं आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझे ज्ञानोबराज सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे एक माता पितरे तया सेवेशी कीर्षेर लोन कीजे. तर तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. म्हणजे संत परंपरेनंही आणि विशेष तत्वानं गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मात्या पित्यांभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीत परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तो भगवान परमात्मा जर तुम्हाला आपलासा करायचा असेल ना तर एक वेळ तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण हात जोडून एक वाक्य सांगतो, आपल्या माता पित्यांच्या चरणावर लीन व्हा, तर भगवान परमात्मा स्वतःहून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता खऱ्या अर्थानं तुमच्या आईला भेटायला महिन्यातून एकदा तरी जा, कारण त्या माऊलीनं तुमच्यावर जेवढे उपकार केलेत ना, माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक सांगतो, तुमची आई असू द्या अथवा तुमची सासू असू द्या, पण एक आई म्हणून तिने केलेले कष्ट ह्या जगाच्या पाठीवर कधी कोणी नाकारू शकत नाही. संत आणि भगवंतानंही स्वतःपेक्षा मृत्यू लोकात आपल्या मातेला श्रेष्ठ दर्जा दिला. याचं कारण असं आहे, आपल्या आईनं या मृत्यू लोकात तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही ते तुमच्या माझ्यावर कधी करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही खऱ्या अर्थानं आपल्या मातेला सर्वश्रेष्ठत्वाचा दर्जा दिलाय. जाणकार मंडळी असा प्रश्न निर्माण करतील की खऱ्या अर्थानं ही 5 उपकार कोणते. आता आमदार साहेब येईपर्यंत आपण हे 5 उपकार समजून घेऊयात. लक्षात घ्या महाराज, पहिलं आईनं केलेलं दान म्हणजे जर आपण पाहिलं तर आता मला सांगा, हा जो सगळा परिसर आहे, करंजाडेचा जो भाग आहे, इथं नाही म्हटलं तर औद्योगिकरण फार मोठं असल्यामुळं जुन्नर म्हणजे आणि अहमदनगर परिसर आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याच भागातील मला वाटतं सगळ्यात जास्त वर्ग आहे, बरोबर ना. मग आता जर पाहिलं तर या ठिकाणचं औद्योगिकरण फार मोठं आहे, त्यामुळे बाहेरची भरपूर लोक आता वास्तव्याला आहेत. अशीच एक व्यक्ती कामाच्या निमित्ताने या भागात आली, त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली होती, पण 2 दिवस मात्र तो वेड्यासारख्या करंजाडेमध्ये फिरत होता, कारण त्याला भाड्यानं राहिला खोली मात्र कुठंच मिळत नव्हती. शेवटी तो खऱ्या अर्थानं रस्त्याच्या कडेला इथं बायपासला रेल्वे फटकाच्या बाजूला बसलेला असताना कोणीतरी त्याला सांगितलं, दादा इथून जर तुम्ही थोडंसं पुढं गेलात ना तर अशाशी घरात सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये अशाशी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे, असं काल मला कळालं होतं, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती तुमच्या खऱ्या अर्थानं फ्लॅटवरती आला. त्यानं तुमच्या दरवाजाची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली हो, पण या परिसरामध्ये गेल्या 3 दिवसापासून मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो.
तुमच्याकडे एक खोली भाड्यानं द्यायला आहे असं मला काल चौकात कळालं होतं. तुमची खोली मला भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि तुम्ही कॉलर ताट करून त्याला सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 6,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देतो, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, 50,000 डिपॉझिट परतीचं आहे तर द्यायला तयार आहे, महिन्याचं 5,000 भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. पाहता पाहता तुमचा व्यवहार ठरला आणि व्यवहार ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी घर सामान घेऊन तो तुमच्या सोसायटीत तुमच्या खोलीवर आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुम्हाला 50,000 डिपॉझिट दिलं आणि न चुकता तिथून पुढं दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 5,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात भाड्यानं राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं ठाण्यामध्ये 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता मात्र कायमचं राहण्यासाठी तो ठाणे या ठिकाणी निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या करंजाडेमधला कोणत्याही तुमच्या सोसायटीतला व्यक्ती त्याला कुठेही भेटू द्या, मग मुंबई असू द्या नाही तर गाव असू द्या, भेटल्यानंतर त्याचं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी या भागात आलो ना, मला इथं करंजाडेमध्ये पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या सोसायटीतला तो देवमाणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याची खोली दिली. विचार करा, आम्ही आमच्या स्वार्थासाठी जिच्याकडून 50,000 डिपॉझिट घेतलं आहे, आम्ही आमच्या लाभासाठी न चुकता ठरल्याप्रमाणे दर महिन्याचं जिच्याकडून 5,000 भाडं घेतलं, फक्त 11च महिने भाडं देऊन तो आमच्या घरात राहिला तरी तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता या मृत्यूलोकात तुम्हाला आणि मला या पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं या मृत्यूलोकात केलेलं पहिलं दान म्हणजे या मृत्यूलोकात तुम्ही आणि मी येत असताना तिनं तुम्हाला आणि मला तिच्या गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, म्हणून आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं पहिलं दान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्राचेही 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला, आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि डॉक्टरांनी सर्व तपासणी केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगवता येईल. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगू शकतो अथवा तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो, आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न कर सांगितलं, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. पाहता पाहता डॉक्टरांनी खऱ्या अर्थानं सासूसासऱ्यांना विचारलं काय करावं. सासूसासऱ्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे मायबापही हॉस्पिटलमध्ये माहेरावरून आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय करावं. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब खऱ्या अर्थानं आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, बरं माझं काही होऊ द्या, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढं जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो आणि या 9 महिने आणि 9 दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता 1 मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं?
उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, आज तुम्हाला मी जाणीवपूर्वक यासाठी हे वाक्य सांगतो की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ, बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? आणि बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात. पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काहीच मिनिटामध्ये बाळ जागेवर गतप्राण होतं, प्राण सोडतं, म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या उजव्या बंद असणाऱ्या झडपेपर्यंत पोचला जातो. मग उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर नाळेसह डॉक्टर त्याला पहिल्यांदा आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची आधी खात्री करतात आणि ही खात्री पूर्ण झाल्यानंतरच आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकात बाळाला खऱ्या अर्थानं जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणेल, महाराज रक्तदान काय मोठी गोष्ट आहे हो, 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज खऱ्या अर्थानं विज्ञानानं एवढी प्रगती केली, विज्ञानानं विज्ञानयुगात एवढे शोध लावले, पण एक शोध विज्ञानयुगात विज्ञानाला आजही लावता आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी बाळाचं रक्त आईला आणि आईचं रक्त बाळाला चालतं कसं, आजही विज्ञानाला नवलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरामध्ये एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं निर्माण केला आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. आता 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ, आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यावरती लावतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी मी ज्या व्यासपीठावर उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी दंडसंहिता ज्ञात परंपरा मला ज्ञात आहेत. पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती सर्वप्रथम मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे.
जी तिची लज्जा तिनं जन्मा त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज, तर आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा आपला पाहणा लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेलं हे 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही असे 5 उपकार आपल्या मातेनं आपल्यावर केलेत. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही या मृत्यूलोकात स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या माता पित्यांना बहाल केला. सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, है माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, ओ देती है दुआरा, ओ देती है दुआ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, वो देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, है माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आपल्या माता पित्यांनी आपल्यावरती जे संस्कार केलेत, ज्या कष्टातून त्यांनी आपल्याला उभं केलं आहे म्हणून आज आपण उभे आहोत, त्या मातापित्यांच्या चरणावर सदैव लीन राहा. तुम्ही खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा, पण मातापित्यांपेक्षा जो मोठा होतो त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. आणि जो मातापित्यांना सोबत घेऊन मोठा होतो, खऱ्या अर्थानं भगवंताच्या कुशीत तो गेल्याशिवाय राहत नाही. एवढं मात्र सगळ्यात मोठं सत्य आहे. आपल्या मातापित्यांमधला देव पहा, त्यांना खऱ्या अर्थानं कधी दूर करू नका, एवढी विनंती तुमच्या सगळ्यांच्या चरणावर करतो. आपल्या जीवनातलं कर्तृत्व असं घडवा, तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. या न्यायाप्रमाणे आपलं जीवन घडवा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं इथे येण्याचा योग आला, आपणा सर्वांचं प्रेम मिळालं, आपणा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे.